नमस्कार मित्र हो. तर आज एक अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आपल्यासमोर आलेली आहे आणि माहिती आहे 6 वर्षानंतर शेतकऱ्यांना मिळणार का शेतकरी कर्जमाफीचं गिफ्ट. याच्या संदर्भातील ही महत्त्वाची माहिती घेऊन आपल्यासमोर आलेलं आहे. आपल्याला माहितीच आहे की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक मोठी अनाउन्समेंट होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी या बजेटमधून काय काय फायदा मिळू शकतो, शेतकरी कर्जमाफी होऊ शकते का, काय काय यातून मिळण्याची शक्यता आहे, आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपण जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया काय आहे ही माहिती याच्या संदर्भातील. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. यामुळे शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून बऱ्याचशा योजना ह्या राबवल्या जातात. परंतु ह्या योजनांचा डायरेक्टली फायदा बराचसा फटका हा शेतकऱ्यांना प्रत्येक वेळेस बस असतो. याचा योजनांचा तितका म्हणावा परिणाम शेतकऱ्यांवर होत नसतो. कारण आपल्या सर्वांनाच माहिती आहे की शेतकरी हे सरकारी काम आणि 6 महिने थांब हे जवळजवळ सगळ्यांनाच आतापर्यंत आला असेल. पण मात्र आता कालावधी वाढवावा, तो कालावधी आता वाढवावा लागणार आहे. कारण सरकारी काम आणि 6 वर्ष थांब असे म्हणणे आता गरजेचे आहे. कारण देखील तसंच आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जमाफीचा लाभ 7 वर्षाचा कालावधी उलटला तरी अजूनही राज्यातल्या काही शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालेला नाही. तर सरकारी काम आणि 6 वर्ष थांब अशी ही आता गत झालेली आहे. तर ही योजना 2019 पासून राबवण्यात आलेली आहे. तत्कालीन युती सरकारने ही योजना राबवली होती. वर्तमान उपमुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, हे तेव्हाचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहत होते. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांची 1.5 लाखापर्यंतची कर्जमाफी त्यावेळेस करण्यात आलेली होती. पण खऱ्या अर्थाने अजून देखील अंमलबजावणी ही झालेली नाही. तर जे शेतकरी या योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र झाले होते त्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे. मात्र कर्जमाफीचे हे प्रमाणपत्र मिळून देखील राज्यातील जवळपास 6,56,000 शेतकऱ्यांना प्रत्यक्षात या कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. तर या योजनेअंतर्गत राज्यातील 44,04,000 शेतकऱ्यांची 18,762 कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात आली. त्यावेळी ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली होती अशा शेतकऱ्यांपैकी काही निवडक शेतकऱ्यांना सपत्नीक जिल्हाधिकारी कार्यालयात तत्कालीन पालकमंत्री व जिल्हाधिकारी महोदयांनी यांचे प्रमाणपत्र देखील देण्यात आले होते. परंतु एवढेच नाही तर मुख्यमंत्री यांच्या हस्ते देखील मंत्रालयात काही निवडक शेतकऱ्यांना सपत्नीक हे प्रमाणपत्र देण्यात आले होते. मात्र असा सत्कार झाले राज्यातील जवळपास 6,56,000 शेतकऱ्यांना अजून देखील कर्जमाफीचा लाभ खऱ्या अर्थाने मिळालेला नाही. हे संबंधित शेतकरी 5,975 कोटी रुपयांच्या कर्जमाफीसाठी अजूनही प्रतीक्षेत आहेत. 2019 मध्ये राज्यातील युती सरकार कोसळले आणि नवीन सरकार स्थापन झाले. तेव्हापासून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेचे पोर्टल देखील आता अद्याप बंद करण्यात आलेले आहे. तर यामुळे संबंधित शेतकऱ्यांना अजूनही लाभ मिळालेला नाही. दरम्यान हा मुद्दा हिवाळी अधिवेशनात देखील उपस्थित करण्यात आला होता. मात्र अजूनही यावर मार्ग निघालेला नाही. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की सुप्रियाताई जे राष्ट्रवादीच्या एक बड्या नेते आहेत, त्यांनी देखील हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान त्यांनी मागणी केली होती की शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करून नव्याने कर्ज वाटप करावे अशी मागणी करायला होती. त्यानंतर सरकारने अद्यापही कुठल्याही याला उत्तर दिले नाही. पण जर उत्तर दिलं तर काय सरकार करू शकते किंवा आता येणाऱ्या निवडणुकाचा जो कालावधी आहे हे पाहता आणि जे बजेट आहे, जे केंद्रीय अर्थमंत्री जे निर्मला सीतारामन आहेत त्या सादर करणार आहेत, कदाचित शेतकऱ्यांसाठी खूप मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. इलेक्शन पाहता मागील जे अर्थ मंजूर झालेला आहे परंतु शेतकऱ्यांपर्यंत तेवढ्या प्रमाणात न पोहोचल्या कारणाने देखील मोठी घोषणा होण्याची ह्या लक्षणं आता दिसत आहेत. कदाचित ही शेतकरी कर्जमाफी होईल. त्याबरोबर अजून मोठे याच्याबद्दल हे डिस्कशन करून ते अर्थसंकल्प मांडतील. तर 13 डिसेंबर 2023 रोजी अकोल्यातील बाळापूरचे आमदार श्री नितीन देशमुख यांनी देखील ही लक्षवेधी मांडली होती. तसेच ही लक्षवेधी स्वीकारण्याबाबत त्यांनी अध्यक्षांना विनंती देखील केली आहे. यामुळे आता या मुद्द्यावर हिवाळी अधिवेशनात चर्चा होणार का? संबंधित शेतकऱ्यांना वर्तमान उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिलासा देणार का? या संबंधितची कर्जमाफी होणार का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. तर ही महत्त्वाची माहिती आता आपल्यापर्यंत घेऊन आलेलं आहे. या चॅनलच्या माध्यमातून आपण सातत्याने अपडेट्स घेऊन येणार आहोत. तरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. धन्यवाद.